जाणाऱ्या लोकांना त्रास नको पाऊस काळजी घेण्याचा त्रास आहे.
आहे संत भेटी परी जगदेठी करुणा केली कामने मन नाही केवरी सुखाच्या शेजारी पडली कोण पुण्याचा होईल सेवक जे गुणवादिक दुरावली ऐसे वर्णमद दावी नारायण अंतरिचा गुणा प्रगटोनी ओम नमो ज्ञानेश्वर पवित्र आणि पावन भूमीमध्ये अवतीर्ण झालेले असे महान हरिभक्त तुकाराम महाराज जगद्गुरु, ज्यांना जगद्गुरु अशी ही पदवी आहे, अशा थोर महात्म्यांनी हा जो अभंग तुमच्या आपल्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव, त्यांच्या जीवनामध्ये असे थोर महात्म्याचं ज्यावेळी आगमन झालं त्यावेळी जो आलेला अनुभव आहे त्या अनुभवाचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. वास्तविक पाहता अशा थोर भूमीमध्ये शिवाजी महाराजांनी सुद्धा अवतार घेतला आणि अवतार घेतल्यानंतर त्यांना सुद्धा संतांची त्यांच्यावर कृपा झाली आणि संतांची कृपा झाल्यानंतर त्यांना असं वैराग्य निर्माण झालं. कोणाला दृश्याबद्दल वैराग्य जोपर्यंत निर्माण होत नाही
या दृश्याबद्दलचं सत आणि असत जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत सुख आणि शांती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. संसारात सुख नाहीये म्हणजे संसार करू नका असं त्या साधू संतांना म्हणायचं नाहीये. तो संसार कसा करायचा? संसारी त्यावेळेस त्यांनी रामदास स्वामींच्या झोळीमध्ये काय टाकलं माहितीये का? राज्य झोळीमध्ये राज्य टाकून दिलं. झोळीमध्ये राज्य टाकून दिलं. राज्य म्हणतो मी राज्य 10-5 रुपये काय गुरुच्या झोळीमध्ये काय टाकलं? राज्य टाकलं. राज्य. त्यावेळेस रामदास स्वामी म्हणाले राजे तुम्ही तुमचा धर्म विसरताय. धर्म आता प्रमाण घेतलं. काय प्रमाण घेतलं? संसारी असावे असोनी संसारी असावे असोनी नसावे. मग संसार कसा करायचा आहे? संसारात वास्तविक पाहता तुम्ही जे कर्म घेऊन आलेले आहे. आता वास्तविक पाहता मी कुठला तुम्ही कुठले? तुम्ही एका गावाचे आहेत का? मग एवढं तुमचं ऐक्य का झालं? एकत्र येण्याचं काय कारण असेल? हा रीतिरिवाजाने जर लग्न लावले असतील ती मुलगी कुठली तुम्ही कुठले आणि जीवनामध्ये एकत्र आले आणि तुमच्यावर किती हक्क तुम्ही एकमेकावर गाजवतात. काही ओळख होती का तुमची पहिल्याने काही? मग एवढा अधिकार काय गाजवतात? चंदनाने बोरी व्यापी वास्तविक पाहता मला असं म्हणायचंय तुमचा आपला या संसारामध्ये संसारी असावे असुनी नसावे. भजन करावे कसं करायचं? संसार खोटा आहे मग कसं काय करायचं? संसार खोटा आहे असं महाराजांना तरी कळलं का? आणि जर कळलं असं परत आज मठमटीच्या नाजी महाराजांनी लागले असते का? म्हणजे मठमटी करून असं नाहीये. रामदास स्वामींचे ग्रंथ वाचा मठमटी करा पण तिथं नागोबा सारखं वास्तव्य करू नका. नागोबा सारखे वास्तव्य करू नका असं सांगितलेले. माझे मी गुरु सांगायचे भाऊ हे मठा तटाच्या नागी लागायचे नाही. हे मंदिर भितरे मंदिर बांधायचे नाही. चलते मंदिर को गुजरे क्या पत्थर से काम काय हे चालते बोलते ते मंदिर हे बांधा हे बांधा हे बांधा. इथं परिवर्तन करा अगोदर. वास्तविक पाहता बारकाईने विचार करत तुम्ही आपण हा नुसतं ज्ञानबा तुकारामचा परमार्थ नाही विचाराचा परमार्थ आहे. संसार कसा करायचा आहे? संसार खोटा आहे पण करायचा कसा आहे? बँकेचे कॅशियर माहिती आहे का तुम्हाला? बँकेचे कॅशियर त्याच्याकडे पैसे असतात का नसतात? पैसे असतात ना. मग ते घरी घेऊन येतो का? बरं सगळे सोयऱ्याला देतो का? सगळे सोयऱ्याला देत नाही.
पैसे द्यायचे आहेत का? म्हणजे काय हरकत आहे? देतो का? म्हणजे त्याच्याकडे आहेत पण तो कोणाला देत? गरिबी देत? हिशोब चुकीचा ठेवतो का? चूक ठेवतो ना. तसा संसार करावा नेटका, दिसू देऊ नये फाटका. म्हणजे गोळा करत राहायचा असं नाहीये. काय डोक्यावर कर्जाचा बोजा करायचा, कर्जाचा बोजा. काही ना असं वाटतं भेटलो म्हणून काढा आणि मग रात्र झोप लागत नाही. याला जबाबदार कोण आहे? विचार करा, ज्याला संसार जमला नाही त्याला पारमार्थ येणार नाही. या संसारामध्ये राहायचं कसं? प्रमाणात लई पाठ झाले. पक्षी धान्य टाकल्यानंतर तो गजून बांधून घेऊन जातो का? तो आताचा विचार करतो का उद्याचा? बघा तुम्ही. आपण मग छोटं घर आहे म्हणून बँकेने लोन दिलं, मोठं घेतलं. छोटं घर होतं ना राहायला, एका घेते बोकांनी आपल्या दुःखाला कारण आपण आहोत का कोण आहे? बरं, काही गरज नाही. तुम्ही कोणाचा विचार करताय? नातवांचा, मुलांचा? अरे इथं या परमार्थामध्ये साधू संतांनी स्पष्ट सांगून ठेवलेले, तुम्ही जे घेऊन आलेले जे प्रारब्ध आहे ते तुम्हाला मिळणार आहे. जास्त भेटणार नाही. कारण दोन गोष्टी आहेत. हा अभंगच असा घेतलेला आहे आपण. शिवाजी महाराजांच्या सांगितलं त्यांनी की हे राज्य जे आहे, धर्म विसरतात तुम्ही, तर तुम्ही आता काय करा? राज्य करा. शिवाजी राजांना सांगितलं, राजे तुम्ही राज्य करा. आणि मग त्यांनी काय केलं? हे जे राज्य जे आहे ही कोणाची इच्छा? श्रींची. असं सांगितलं. असं समजून राज्य केलं ना. आपण गुरुचा संसार जो आहे तो तरी गुरुचा म्हणून करता का? गुरुचा म्हणून करता संसार? आणि गुरु म्हणजे ते माणूस समजून बसले. माणूस गुरु हा माणूस. आणि तुम्ही जसं कर्म घेऊन आले तसं हा कर्म घेऊन आलेला आहे. पाप पुण्य करुणी जन्माये तो, पाप पुण्य करुणी जन्माये तो, पाप पुण्य करुणी जन्माये तो, शिवाजी महाराजांनी राजकारण केलं नाही. जरा डोके उघडा. त्यांनी काय केलं? धर्म कार्य केलं. आपला धर्म जो आहे ना, धर्म घर होतं मांडिक राज्य. त्यावेळेस संघर्ष फक्त शिवाजीने केला का बाकी ती हिंदू राजे होते त्यांनी केला? आले का मदतीला? कोण? आणि आता काय? आता त्यांना जाऊन भेटले. आपले त्यांना जाऊन भेटले. आहे का? रात्री इकडे दिवसा तिकडे. त्यांच्यापेक्षा आपल्याला त्यांचा पुळका. आपण बाप्पाला जर नाव ठेवलं लय राग येत होता. आता तिकडे घुसून गेले. इंद्रेकर महाराज म्हणतात आता कोणाचा झेंडा?
हा? अरे यांच्या नादी लागू नका, यांच्या नादी लागू नका तुम्ही. हा? अगोदर पाप पुण्य करून धर्म येतो प्राणी. तुम्ही आपण पाप पुण्य करून धर्माला आलेलो आहोत. प्रारब्धाने जे एकच घटणार आहे. प्रारब्धापेक्षा वक्त से पहले समय से पहले भाग्य सभी 20 से ज्यादा जास्त भेटत नाही. त्या ट्रकावर लिहिलेले असतात, त्या ट्रकावर सुद्धा लिहिलेले असतात. मग तुम्ही आपल्याला परमार्थात आल्यानंतर आपल्याला आपलं गटोळ काढायचं का नातवाचं आणि मुलाचं गटोळ प्रारब्ध येते ना, प्रारब्धाचं जो येईल. आता मागचे 10 वर्ष कोण होता याच्या पूर्वी पंतप्रधान कोण होतं? मनमोहन सिंग कोण होतं? किती एक दिवस होतं का 10 वर्ष? काही प्रयत्न केला का? सहज पिढ्यावर जाऊन बसला. ऐका नागोबा, प्रारब्धाने का काही प्रयत्न केला? प्रारब्धाने. आणि मग ते प्रारब्ध ते होईल ना, तू कशाला विचार करतो? हा, नको गेलो करू कोणत्या गोष्टीचा लक्ष्मीचा सकळ जीवाचा सांभाळ. तरी आम्ही लाता घासू दे नागवासाठी पोरांसाठी. आपला परमार्थ फार सोपा आहे. आपला परमार्थ फार सोपा आहे. शिवाजी महाराजांनी राजकारण केलं नाही, राजकारण केलं नाही त्यांनी धर्म कार्य केलं. धर्म हो दिल्ली में कलामत चलती थी, देवर किंमत होती थी. एक शिवाजी न होता तो खोटा इतिहास लिहून ठेवला. खोटा इतिहास आजपर्यंत माहितच नव्हता आपल्याला, आजपर्यंत माहितच नव्हतं. आता या पंढरपूरची यात्रेच्या वेळी एखाद्या दिंड्या निघाल्या शाळेतून दिंड्या. मी म्हटलं आता कुठून निघालं पाहिजे? हा, अरे तसा राजा पाहिजे ना. यांनी इतिहास दाखवून ठेवला, आपलं कडून दिलं नाही. आपलं कोणतं परक कोणतं. हा, तसं या ठिकाणी जाव. याही ठिकाणी साधू संतांनी सांगितलं, बाबा हा जो तुम्हा आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. तुम्ही आपण मनुष्य जन्माला आलो. वास्तविकता 3 गोष्टी या ज्या आहेत आपल्या जीवनामध्ये, 3 गोष्टी ज्या आहेत हे फार महत्वाच्या आहेत. या 3 गोष्टी. एक, मनुष्य देह मिळणं फार दुर्मिळ आहे. मनुष्य देह मिळणं दुर्मिळ आहे. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जर असेल तत्वनिष्ठ म्हणा, जिज्ञासू ते अगोदर अजून. एक तर मनुष्य देह मिळणं दुर्लभ, नवीन अति दुर्लभ. त्यात जिज्ञासू साधक हा जिज्ञासू पाहिजे. त्यातल्या त्यात अजून संत जीवनामध्ये मिळणं. चंद्रामृत सुखे सेवा आमच्याकडे सप्त्यामध्ये 8 आणि 7 संत येतात. ते संत आहेत का? त्यांना संत म्हणतात. कीर्तनकाराला संत म्हणतात. दिंड्या पताका काढणाऱ्याला संत म्हणतात. दुसऱ्याला माळी घालणार त्याला संत म्हणतात. अरे संत कोणाला म्हणतात? म्हणजे संत नाहीत का? मग
संत नाहीये, संत वेग पलटे नाही शुभ वेदांत. वास्तविक पाहता जीवनामध्ये संतांचं आगमन व्हायला पाहिजे. जीवनामध्ये संतांचं आगमन व्हायला पाहिजे. संत म्हणजे माणसं नाही, संत म्हणजे माणसं नाही. विचार 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 गणगोळ्या भू काढणारे, कीर्तन करणारे प्रवचने नाही. लई काटा आलो त्यांना, आम्ही दिंड्या काढतो. आता एकूण तिथे दिंडी होती, जेवण 21 रुपये घेतो आम्ही. किती? 20. मी एक महाराजांचे बरोबर मी दरवर्षी दिंड्या बदलवतो. या वर्षी बदलणार होतो, पण काहीतरी पुण्य आपण योगच आला नाही, योगच आला नाही. आणि योग आला नाही त्याच्या पाठीमागे तुझं काहीतरी कारण असेल. त्याच्या पाठीमागे एक वेळ पांडुरंगाने आता उभा होता पिठेवर. एका बाकाला वाटलं इतक्या युगापासून उभे आहेत महाराज. त्यांनी विनंती केली देवाला, देवा तुम्ही इतक्या युगापासून उभे आहे आणि तुमचे पाय दुखले असतील, अमुक असेल प्रमुख असेल, मी तुमच्या जागेवर उभं राहतो. त्यांनी विनंती मान्य केली. सांगतो कशासाठी ते बरं का, मी जाणार विसरू. मला पंढरपूरला जाण्याचा योग का आला नाही, त्याच्या पाठीमागे सुद्धा काहीतरी योजना असेल म्हणून दृष्टांत सांगतो. हे तुमचे पोस्टर लक्षात राहते आणि दृष्टांत विसरून जातात. दृष्टांत त्यासाठी सांगतोय, काहीतरी योजना असेल. भगवंतांनी मला पंढरपूरला यावर्षी पायी न येऊन देण्याची. तर त्या मुलाला त्या भक्ताने सांगितलं, देवाने सांगितलं उभा राहा माझ्या जागेवर, पण काही ठिकाणी करू, काही ठिकाणी करू म्हणजे हस्तक्षेप काहीच करू नको, फक्त उभा राहा. राहिला उभा. आता उभा राहिल्यानंतर बरेचसे लोक आले दर्शनाला, पण देवाने सांगितलं होतं तर काय हस्तक्षेप करायचं नाही, काही बोलायचं नाही म्हणून गप उभा राहिला. पण एक गरीब आला, एक गरीब, आणि त्याच्या आधी एक श्रीमंत आला. आणि त्या श्रीमंताने, आता श्रीमंत शिर्डीला पैसे मागतात त्यासाठी, त्यांच्या धंद्याला काय व्हावं. बालाजीला कोण जातं? बालाजीला मारवाडी लोक, बिल्डर लोक तिकडे जास्त गर्दी, शिर्डीला सुद्धा. कारण की हे योगी आहेत ना, हे शेती देणारे योगी आहेत, ते प्रसन्न होतात. बालाजी म्हणा किंवा हे शिर्डी साईबाबा, अजून कोणी असतील, हे योगी आहेत. हे योगी जनाचे लागून आहे, त्यांना नाव ठेवून नाही. ते करता विचारा. मी असंच म्हणतो, चला आमच्या बाबाच्या गावाला, चला आमच्या बाबाच्या गावाला. पण मोठी मुलगी लहान होती, मी म्हणतो आमच्या बाबाच्या, ती म्हणजे शिर्डी ती म्हणत आलं नंबर बाबाकडे जाऊ. शेवटी मी तिला माझा अधिकार जास्त होता, मी तिला तिथं म्हणलं रेटून गेलं, बाबाकडे गेलो. पण शेवटी तिने हट्ट पूर्ण केला. तिकडे येताना बाबाकडे गेलं, साईबाबाकडे गेलं. आता गेल्यानंतर काय केलं, माझा भावच नव्हता. मला म्हणजे गुरु म्हणजे गुरु, भाव म्हणजे समबुद्धी नव्हती झाली ना, पण ती एक व्यक्तिनिष्ठ होतो, तत्वनिष्ठ झालं नव्हतं ना. त्यामुळे बाबावर काय भरोसा नव्हता. फक्त आमचा बाबा व्यक्तिनिष्ठ. मग आपण व्यक्तिनिष्ठ व्हायला पाहिजे का तत्वनिष्ठ व्हायला पाहिजे? तत्वनिष्ठ म्हणजे सर्व ठिकाणी सर्व घडी एक. तिथे गेल्यानंतर ती म्हणे हार घ्या. ती म्हणत अरे हार लागतो का? भाव लागतो भाव. मी हार घेतला नाही. तेव्हा 7 रुपयाला 10 रुपयाला हार भेटायचा. तो सुद्धा घेतला नाही. मी 83-84 गोष्ट आहे, घेतला नाही. आणि हातपाय धुवायला गेलो आणि लग्नाचं पहिलं घड्याळ होतं 400 रुपयाचं, हँडल सांगायचं होतं ते घड्याळ. तिथं ठेवलं, हातपाय धुताना आलो निघू, तसंच राहिलं. आणि दर्शन घ्यायला गेलो. तिने म्हणलं बघ काही गर्दी नव्हती, एक टेबल टाकला, त्याच्या माणसाने पावती पाडायला तू बसला होतो. मी तिथं उभा राहिलो, पोरगी घेऊन. तिने म्हणतो बाबा आहे का चांगलं दर्शन घे. मी गेलो नाही, इतकं चढेल होतो, मी गेलो नाही. ती गेली दर्शनाला आणि त्या बाबाकडून मी बोलत उभा राहिलो. तिथं मोठं घड्याळ होतं असं, जे गेले ते 80-83 बघा असं मोठं घड्याळ होतं. जेव्हा त्या घड्याळाकडे लक्ष गेलं, माझं घड्याळ बाबाने चांगलं झटका दिला मला. घड्याळच गेलो, सापडलं तू नाही. म्हणजे या अशा बाबांच्या नादी लागू नका.